मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्या व्हिडिओत एक मुजोर व्यक्ती एका आदिवासी मजुरावर लघुशंका करताना दिसत होती। सोशल मीडियातून या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या। राजकारणही तापलं। अगदी काँग्रेस नेते राहुल गांधींनीही या प्रकरणावरून मध्य प्रदेश सरकारला धारेवर धरलं। मग मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्या व्हिडिओची दखल घेतली आणि कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। ज्या व्यक्तीच्या अंगावर, चेहऱ्यावर, डोक्यावर लघुशंका करण्यात आली त्या व्यक्तीला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या घरी बोलावलं। त्याला हार घातला, त्याची आरती केली, त्याचे पाय धुतले, त्याच्यासोबत नाश्ताही केला आणि वृक्षारोपणही केलं। दुसरीकडे ज्या व्यक्तीने हे घाणेरडं कृत्य केलं त्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली। पण हे संपूर्ण प्रकरण आहे काय हे जाणून घेऊया। नेमकं काय घडलं आणि कसं घडलं? नमस्कार, DSD वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे। आदिवासी समाजातील पीडित दशमत रावत हा सीधी जिल्ह्यातील कुबरी बाजार या परिसरातील रहिवासी। 2 मुलं, 1 मुलगी आणि पत्नी असं दशमतचं कुटुंब। आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दशमत बाजारात पोते उचलायचा, मजुरीचं काम करायचा। 4 जुलै 2023ला दररोजप्रमाणे दशमत आपल्या घरातून कामासाठी बाहेर पडला, पण त्या रात्री तो घरी आलाच नाही। उलट 4 जुलैच्या दुपारपर्यंत एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत दशमतच्या चेहऱ्यावर लघुशंका करताना दिसत होती। या व्हिडिओवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या। आपल्या कामासाठी घराबाहेर पडलेल्या दशमतला मात्र याची खबर नव्हती। अखेर दुपारी 4 वाजता पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेतली। 4 जुलैच्या संध्याकाळीच पोलिसांनी पीडित दशमतला ताब्यात घेतलं। दशमतला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दशमतच्या पत्नीला कळल्यानंतर ती घाबरली। तिकडे पोलिसांनी दशमतचा जबाब नोंदवून घेतला। तोपर्यंत दशमतच्या चेहऱ्यावर लघुशंका करणारा आरोपी प्रवेश शुक्ला हा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता तसेच सीधीचे आमदार केदारनाथ शुक्ला यांचा निकटवर्तीय असल्याचं समोर आलं। त्याच रात्री पोलिसांनी आरोपी प्रवेश शुक्लाला अटक केली आणि त्यालाही पोलीस ठाण्यात आणलं। दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 जुलैला पीडित दशमतला प्रशासनाच्या देखरेखीतच ठेवण्यात आलं। तिकडे दशमतची पत्नी व मुलं दशमत घरी न आल्याने घाबरली होती। आरोपी प्रवेश शुक्लाच्या घरावर अधिकाऱ्यांनी सकाळीच बुलडोझर नेला। प्रवेश शुक्लाच्या घराचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं। प्रवेश शुक्लावर NSA कायद्याअंतर्गत तसेच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे। दशमत सोबत घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लगेचच यावरून राजकारण पेटलं। पीडित दशमत हा आदिवासी समाजातील असल्याने व आरोपी हा भाजपचा कार्यकर्ते असल्याने हे प्रकरण चिघळलं होतं। देशातील विरोधी पक्षातल्या मोठ्या नेत्यांनी मध्य प्रदेश सरकारला या प्रकरणावरून धारेवर धरलं। काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी व बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका केली। तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका करताना म्हणाले, सत्तेचा नशा भाजप नेत्यांना इतका चढलाय की ते माणसाला माणूस समजत नाहीयेत। ही घटना आदिवासींच्या अस्मितेवर प्रहार करणारी आहे। यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी तात्काळ कारवाईचे आदेश तर दिलेच, पण सोबतच दशमतला भेटण्याची इच्छाही व्यक्त केली। 4 जुलै आणि 5 जुलैचा पूर्ण दिवस दशमत प्रशासनाच्या देखरेखीतच होता। 5 जुलैच्या रात्री दशमतला भोपाळला नेण्यात आलं। सीधी ते भोपाळ असा 600 किलोमीटरचा प्रवास करत दशमत अखेर मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचला। 6 जुलैच्या सकाळी दशमत मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचला तेव्हा स्वतः मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे दशमतच्या स्वागतासाठी दारात आले। त्यांनी दशमतला हार घातला, तसेच शाल व श्रीफळ देऊन त्याचं स्वागत केलं, त्याचे पाय धुतले व त्याची आरतीही केली। दशमत सोबत नाश्ता केला। या सगळ्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं। मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी झालेल्या घटनेनं मी दुःखी आहे, माझ्यासाठी जनता ईश्वर आहे, दशमतला सुदामा संबोधत आत्तापासून तो माझा मित्र आहे असं म्हणत त्यांनी दशमतची माफी मागितली। राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळतोय काय असंही त्यांनी दशमतला विचारलं। दशमतच्या पत्नीला फोन लावून त्यांनी तिचीही विचारपूस केली। दशमतच्या खात्यात रक्कम टाकत असल्याचं शिवराज सिंह चौहान यांनी दशमतच्या पत्नीला सांगितले। तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, आम्हाला पैशाचा मोह नाही, माझे पती 3 दिवसांपासून घरी नाहीत, तुम्ही त्यांना लवकर घरी पाठवा, माझ्या समोर आणा। खरं तर 2 दिवसांपासून दशमत घरी न आल्याने त्याच्या पत्नीचा जीव कासावीस होत होता। राज्यात प्रकरण चांगलंच गाजलं होतं। काँग्रेसचे नेते दशमतच्या घरी ठाण मांडून बसले होते। आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर ते दशमतच्या पत्नीला देत होते।
पण माझ्या पतीला लवकर घरी आणा एवढंच दशमतची पत्नी काँग्रेसच्या नेत्यांना आणि मीडियाला सांगत होती. त्यातच भाजपचे आमदार केदारनाथ शुक्ला हे दशमतच्या पत्नीला भेटायला गेले. त्यांना तिथे असलेल्या महिलांनी चप्पल दाखवली. तिकडे मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि तब्बल 72 तासानंतर दशमत घरी पोहोचला. पण या सगळ्या प्रकरणाचा भाजपला राजकीय फटका बसू शकतो अशी चर्चा आहे. दशमत सोबत हे घाणेरडं कृत्य करणारा व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता आणि भाजप आमदाराचा निकटवर्ती आहे, ज्यामुळे भाजपला आगामी निवडणुकीत नुकसान होऊ शकतं. मध्य प्रदेशात विधानसभेच्या 47 जागा आदिवासींसाठी राखीव आहेत. 2018च्या विधानसभा निवडणुकीत या 47 जागांपैकी काँग्रेसला 31 तर भाजपला फक्त 16 जागा जिंकता आल्या होत्या. राज्यातील आदिवासी समाज यामुळे साहजिकच नाराज होऊ शकतो. या प्रकरणामुळे मध्य प्रदेशनं आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचारांची आकडेवारीही चर्चेत आली आहे. NCRBच्या अहवालानुसार अनुसूचित जाती व जमातीवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण मध्य प्रदेशात वाढलंय. NCRBच्या 2020च्या अहवालानुसार आदिवासी व अनुसूचित जाती व जमातीवर अत्याचाराची एकूण 2401 प्रकरणं समोर आली आहेत. आदिवासींवरील अत्याचाराच्या बाबतीत मध्य प्रदेशात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे प्रश्न एकट्या प्रवेश शुक्लाला शिक्षा करून सुटणार नाही, तर हे अत्याचार रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारला ठोस पावलंही उचलावी लागणार आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.